उत्साहित होत आहे, कारण आज आपण जात आहे CST. तर CSTला जाता हा चांगला एक ट्रेनचा शॉट घेऊन आणि CSTकडे रवाना झालेलो आहे. आणि हा माझ्यासोबत एक माझा मित्र आहे जो CSTला जातो आहे थोडे काही शॉपिंग करायला. आणि मग उतरल्या आम्हाला हा छानसा एक स्पॉट दिसला. तिथे आम्ही एक चांगला सिनेमॅटिक शॉट्स घेतले. मग पुढे आम्ही सिनेमॅटिक शॉट्स घ्यायला चालत हा पण एक चांगला एक व्ह्यू होता गाडीचा. सो आम्ही त्याच्यानंतर पुढे गेलो CSTला अजून एक्सप्लोअर करायसाठी चांगल्या वेळेने. ते हा महाराष्ट्र टाईम्सच्या इकडून आम्ही जेव्हा वॉक करत होतो तेव्हा एक चांगला सिनेमॅटिक शॉट्स मला भेटलेला, जिकडे मुंबईची रश दाखवली जाते आहे तुम्हाला. तर त्याच्यानंतर मला एक छानशी गाडी दिसली BMWची, जे की मुंबईला दिसेल पक्का. त्याच्यानंतर हा एक छानसा सिनेमॅटिक शॉट. त्याच्यानंतर हा स्टॅच्यू आपण त्या स्ट्रक्चरच्या समोरच आहे. त्याच्यानंतर आम्ही 12 रुपयाची बस करून गेलो कुलाबा कॉजवेला. 12 रुपये पर पर्सन बसचे तिकीट आहे AC. आणि मग त्याच्यानंतर तिकडे बघितलं आम्ही की खूप सारी शॉपिंगसाठी, लेडीज शॉपिंगसाठी खूप सारे शॉप्स आहेत. पण माझं एक सजेशन आहे की लेडीज लोकांसाठी सर्वात जास्त तिकडे शॉप्स अवेलेबल आहेत आणि ते लोक बार्गेन करत नाही. त्याच्यानंतर आम्ही गेलो लिओपोल्ड कॅफेला, तो मोस्ट फेमस कॅफे आहे. तर तुम्ही बघू शकता हा लिओपोल्ड कॅफे आहे. 26/11ला इकडे फायरिंग झालेली म्हणून हा आता फेमस झालेला आहे. इकडचे रेट हाय आहेत, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही लोक नक्की जावा. रेट हाय आहेत पण क्वांटिटी पण खूप जास्त देतात ते लोक. सो वरती असतं. तर आम्ही तिकडे गेल्यानंतर मागवलेलं मटन खिमा पाव, जे आम्हाला अप्रॉक्सिमेटली 450पर्यंत गेला असेल. 2 कोक मागवले आणि त्यांची GST असते ते पकडून आमचं बिल आलेलं हार्डली 800 रुपीज. पण आमचं पोट भरून गेलं 2 जणांचा. आणि त्यांनी अशी सर्व केलेलं हे मटन खिमा आहे आणि त्यांचा पाव म्हणजे बन पाव असतो तिकडे. सो टेस्ट खरंच खूप छान होती. एकदम म्हणजे एकदम भारी फ्लेवर्स येत होते आणि एकदम हायजेनिक आणि क्वांटिटीमध्ये पण खूप जास्त ते लोक देत होते की 2 जण आरामात त्यांचं पोट भरून जाईल. आणि पावाला पण मस्त त्या लोकांनी खूप छान पोस्टर्स लावून ते सजवलेलं आहे. आणि याच प्रकारे आता हा शेवटचा सिनेमॅटिक शॉट CSMTला. सो बाय टेक केअर, लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल. बाय.